तुम्हाला केली ना? हा साहेब, तुम्ही त्याला सांगा, तुम्ही त्याला रजा देऊ नका. हे आमदारांनी सांगितलंय म्हणून तो रजेवर गेलाय, तुम्ही त्याला थांबवा. हे तुम्हाला येऊन सांगितलं का नाही? मी स्वतः तुम्ही रजा दिली, मी सांगितलं दुपारी एक महिना हे सगळं तुम्हाला विदित आहे. काय घटनेचा मागची पार्श्वभूमी काय आहे? तुम्ही अधिकारी आहे, क्लास 1 अधिकारी. तुम्ही काय ग्रामसेवक आहे का? तुम्हाला हे माहिती तुम्ही मला सिच्युएशन हँडल करता यायला पाहिजे. तुम्ही अधिकारी आहे, तुम्ही ग्रामसेवक नाहीये. तुम्हाला ही सगळी घटना माहिती आहे. हे लोक का किती वेळा आपल्याकडे आले, किती वेळा विनंती करतायत, हे सगळं तुम्हाला ग्रामसेवक आठवड्यातून 2दाच येतोय, येतच नाही. भाऊ हे म्हणले केळीचा ग्रामसेवक लिहून टाकील ते. मी सांगतो त्याला हे थांबणार केळीचा ग्रामसेवक लिहिल. तुम्ही म्हटले का नाही आम्हाला? लिहिला काय एखादा शब्द त्यांनी? हा हजर झाल्यावर आम्ही सगळे तिथे गेलो. सीताराम पाटील आम्ही ग्रामपंचायत तो मी आजच हजर झालो. 3 दिवसात लिहितो. 3 दिवसात ऑक्टोबर मध्ये ग्रामसभा झाली. फेब्रुवारी आज 16 आहे. तुमचा ग्रामसेवक देत नाही पगार, तुम्हाला मिळत नाही का? पगार काय रोखले? आणि आज सगळी घटना तुम्हाला पार्श्वभूमी माहित असताना कशामुळे काय होतंय माहित असताना आमच्या गुन्हे दाखल करायचे पत्र देता आणि खोटे सांगता. मी 4 वेळा का तुम्ही? तुम्हाला घटना कळत नाही का मागची काय चालली? आम्ही काय सराई गुन्हेगार आहे का? लोकांना मारायला उडून द्यायला निघालो आणि उडून द्यायचा तर आम्ही कोणी बोलवतो का? आणि आता तपास आमच्या रेकॉर्ड 5 वर्ष मी सरपंच होतो. सहित तुम्ही अशी मागणी करा. या कारभारासहित राजे सगळं चेक करा. अधिकारी तिकडे बदली होऊन जातात, मागचं सगळं झाकून जातं. याच्या गिरीश भाऊला सांगून पुढाकारपणा चालू होता. त्याचा परिणाम स्वरूप या ठिकाणी गावकऱ्यांना या ठिकाणी जे काही चुकीचं कामकाज चाललेलं होतं त्या चुकी कामकाजाच्या विरोधात आणि ग्रामसेवक हे गावाचं ऐकत नाहीत. अनेक दिवस पाहिले जवळपास या ठिकाणी सभा झाल्या नाहीत. ज्या ग्रामसभेना सर्वांना या ठिकाणी असेल सर्व ग्रामसभा मागच्या कालपासून या चित्रीकरण झालं पाहिजे आणि हे चित्रीकरण झालं पाहिजे, व्हिडिओ शूटिंग झाली पाहिजे, तर त्या ग्रामसभेला खऱ्या अर्थाने मान्यता देण्यात येते. जर त्या ठिकाणच्या ग्रामसभा ज्याची तक्रार केली त्या ग्रामसभेचं देखील चित्रीकरण झालेलं नव्हतं. मग जर चुकीचं काम झालेलं आहे, या चुकीच्या कामकावर त्यांनी या ठिकाणी संबंधित जे कोणी अधिकारी असेल, ग्रामसेवक असेल, यांना त्या पद्धतीची सूचना किंवा त्यांना नोटीस काढणं अपेक्षित होतं. परंतु साधी नोटीस ना तर टीपीओनी काढली ना तर बीडीओनी काढली आणि त्याचं रूपांतर या ठिकाणी गावकऱ्यांच्या मनामध्ये संशय निर्माण झाला का ही सर्व जी काही प्रणाली आहे बीडीओ पासून तर ही ही जी काही प्रणाली आहे ही एकतर्फे गावाशी वागत आहेत. गावकऱ्यांना आणि लोकांना आणि गावातील लोकांचे मत हे विचारात घेत नाहीत. कुणाच्या तरी एखाद्याच्या फोनवरती याच्यावर कारवाई करा, त्याच्यावर कारवाई करा. हे जर होऊन जर 13 तारखेला जर ग्रामसेवकांनी सकाळी अर्ज दिला मला या ठिकाणी जीविताची धोका आहे, 13 तारखेला लगेच 2 तासांनी बीडीओ जर त्या ठिकाणी पत्र देतात पोलीस स्टेशनला का यांच्यावर गुन्हे दाखल करा, तर गेले 5 महिन्यापासून आम्ही सर्वजण या ठिकाणी येऊन बीडीओंना सांगतोय की खऱ्या अर्थाने जे चुकीचं काम झालेलं आहे त्याच्यावर चौकशी करा. त्या चौकशीच्या बाबतीत स्वतः बीडीओ कुठेही लक्ष देत नाहीत. याचं कारण काय? का जर या ठिकाणी काही त्यामध्ये घोळ, त्याच्यातला घोळ एकच सांगतो, हे आहेत शिसवतचे सरपंच. यांना म्हणजे लोकांमध्ये निवडून येऊन जवळपास डिसेंबर मधून निवडून आले. 6 डिसेंबरला निवडून आले. त्यांना पदसिद्ध सरपंच केलं. त्या पदसिद्ध सरपंचांना त्या गावचा ग्रामसेवक अद्याप त्यांना एकही बैठक घेऊन त्यांच्या सह्यांचे अधिकार आजपर्यंत दिलेले गेलेले नाहीत. जवळपास 7 ते 8 महिने या ठिकाणी झालेत. 8 महिन्यापासून बीडीओंना फोन केला आणि फोन करून जर त्यांना अधिकार दिलेले नसतील आणि त्या ठिकाणचे जे कोणी ग्रामसेवक आहेत हे आता एक जुन्या सरपंचाचा चेक घेऊन ते या ठिकाणी पास करून मंगळवारी या ठिकाणी पास करून काढत असतील चेक, तर याचं रूपांतर भ्रष्टाचारामध्ये नाही का? जर गावगाव गेलो तर अनेक गावांमध्ये मी आज फिरत असताना घरकुलांच्या बाबतीमध्ये 2-2, 5-5, 10-10 हजार रुपये घेतले जातात. ही सर्वसामान्य माणसांची तक्रार आहे.
घरकुलं, शबरी विकास घरकुलं ज्या पाहिली तर ज्या गावातून हप्ता येतो, ज्या गावातील लोकांचे 10,000 रुपये काढले जातात, अशा काही एकाच गावांमध्ये मान्यता द्यायचं काम या ठिकाणी चाललेलं आहे. हे लोक येऊन तक्रार करतात आहेत. याच्या संदर्भातली विचारणा केली असता बीडीओ साहेब त्याच्यावरती गप्प पडलेले का प्रत्येक गावात गेले पाहिजेत. अशा पद्धतीचं कामकाज या ठिकाणी होत नाही. आणि त्या ठिकाणी सरपंचाच्या आजही सह्या नसताना जर आज त्या ठिकाणी हा झालेला अपार याच्या बाबतीत देखील वारंवार सांगत असताना देखील मग काय प्रकारे एखाद्याला या ठिकाणी घातलं जातं. आमचं सर्व ग्रामसेवकांच्या विरोधात नाही, पण आमच्या या ठिकाणी कोणी जर ग्रामसेवकचा पुढे येऊन आमच्या विरोधात आमचं फक्त या ठिकाणी म्हणणं आहे का तालुक्यातील बीडीओ आणि ज्या ठिकाणी चुकीचं कामकाज चाललेलं आहे त्यांच्यावर आक्षेप आहे. जर ग्रामसेवा संघटना या ठिकाणी वेगळं रूप देऊन जर या ठिकाणी येत असेल तर प्रत्येक ग्रामपंचायतीची चौकशी लावून त्या ग्रामपंचायतीमध्ये काय काय चाललेलं आहे याची आमची या ठिकाणी मान्यता राहील हे सर्वांनी समजून घ्यावं. आज आम्हाला या ठिकाणी पाहतोय का ज्यावेळेस शिक्षकांच्या संदर्भात पाटलांनी सांगितलं तशी खरी गोष्ट का इथले शिक्षण अधिकारी माननीय खताळ साहेब त्यांच्यावर या ठिकाणी 44 बदल्या बेकायदेशीर केल्या म्हणून या ठिकाणी सांगितलं गेलं. ज्यावेळेस आपण पाहतो एकंदरीत राज्यामध्ये शिक्षकांची संख्या कमी आहे आणि आपला हा संपूर्ण तालुका आदिवासी डोंगराळ भागात आहे. या डोंगराळ आदिवासी भागामध्ये ज्या ठिकाणी पटसंख्या कमी असेल किंवा शिक्षक कमी असतील, ज्या ठिकाणच्या पटसंख्या कमी असेल परंतु तिथं 2-2, 3-3 शिक्षक असतील, ज्या गावाच्या लोकसंख्या जास्त आहे तिथं 2 शिक्षक असतील, अशा वेळेस तिसरा शिक्षक ज्या पटसंख्या कमी आहेत जिथं 10-15चा पट आहे अशा त्या ठिकाणच्या शिक्षकांना काढून त्या ठिकाणी द्यायचं भूमिका घेतलेली असेल. आणि त्याच्यावरती जर समजा बीडीओ साहेबांच्या आणि तत्कालीन जे काही शिक्षणाधिकारी खताळ साहेब असतील यांच्या सह्या होत्या तर एकतर्फी कारवाई फक्त शिक्षण अधिकाऱ्यांवरती का? जर त्या ठिकाणी बीडीओंच्या सह्या आहेत म्हणजे त्याला त्या बदल्यांना प्रशासनाकडून मंजुरी दिलेली आहे हे या ठिकाणी क्रमप्राप्त होतोय. परंतु अशाही पद्धतीमध्ये या ठिकाणी आपण बघतोय का जर फक्त कारवाई फक्त शिक्षण अधिकाऱ्यांवरती झालेली आणि शिक्षकांवरती झालेली कारवाई पाहायला भेटते ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. मागच्याच आठवड्यात माननीय शिवांना भेटलो, त्या बदल्यांपैकी काही शिक्षकांना त्यांनी त्या ठिकाणी सूचना दिल्या आणि कामावर देखील पाठवलं. परंतु आमचं म्हणणं हेच आहे का जर या ठिकाणी बीडीओंच्या सह्या असतील तर बीडीओ पण त्या तितकेच दोषी आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. ज्या गावांमध्ये ज्या पद्धतीचं कामकाज चुकीचं कामकाज चाललेलं आहे चुकीच्या कामकाजाच्या करता आमची सदैव सर्व या ठिकाणी जमलेली माणसं सदैव चुकीला रोखण्यासाठी आज असो उद्या असो परवा असो कुठेही असलं काम असं चुकीचं होत असेल तालुक्यात चुकीचं काम होत असेल तर ते आम्ही पुढे येऊन रोखण्याचं काम आमच्याकडून 100% होईलच हे आवर्जून या ठिकाणी सांगतो. काल आपण पाहतोय की कोतोची झाली, त्याच्या अगोदर 4 दिवस आपण पाहतोय का पिंपळगाव निपाणीची अशाच पद्धतीची केस झाली. आम्ही घाबरायला तयार नाही. अटक केली तर काही फरक पडत नाही. आम्ही काही दरोडे मारले नाही, आम्ही काही भ्रष्टाचार केला नाही, आम्ही चुकीचं काही काम केलं नाही. आमचं गाव 15,000 लोक वस्तीचं माझं गाव आहे आणि काल अख्ख्या गावाने निर्णय घेतला. काल अख्खं गाव पूर्ण कडकडीत बंद राहिलं. अख्खे लोक आमचे जमले होते आणि ग्रामपंचायतीला आम्ही टाळे मारले नाही. आमच्या ग्रामस्थांनी त्या ठिकाणी ग्रामपंचायतीला टाळे मारलेले आहे. याचं कारण काय? आमचा जर हे ग्रामसेवक त्या आठवड्यातून एक दिवस सुद्धा येत नाही. आठवड्यातून 1 दिवस सुद्धा आमच्या या ग्रामसेवक येत नाही. आणि कोणता ग्रामसेवक कोणत्या हेडक्वार्टरला राहतो? हा बीडीओ तरी हेडक्वार्टरला राहतो का? आणि या तो वाईट काम चाललेलं आहे ह्या तालुक्यामध्ये आणि इथं सभापती नाही, यांना विचारायला कोणी नाही. आणि म्हणून या पद्धतीनं अतिशय भोंगळा कारभार या पंचायत समितीमध्ये चाललेला आहे. अरे मागे एक शिक्षक आणि त्या एक चांगला शिक्षणाधिकारी तुम्ही सस्पेंड करता. या बीडीओच्या सह्या आहेत, या बीडीओला का नाही सस्पेंड केलं? या बीडीओला सुद्धा त्याच बरोबर सस्पेंड करायला पाहिजे होतं. याच्या सह्या नाही त्याच्यावर, मग हा याला का राखवलं? म्हणून हे सगळं खोटं काम या ठिकाणी चाललेलं आहे. जलजीवनची योजना चालू आहे, तुम्ही जा एकदा बघा. जलजीवनच्या योजना लोकांकरता का या ठेकेदारांकरता अधिकाऱ्यांकरता आहे का जल योजना? या सामान्य जनतेच्या वाडे वस्त्यांना पाणी गेलं पाहिजे. ही केंद्राची योजना आहे, ही काही आमदाराची योजना नाहीये. आणि हा आमदार तिथं जाऊन सांगतो मी आणि ज्या त्या गावामध्ये जाऊन वातावरण ह्या आमदारांनी गढूळ केलेलं आहे.
गेली 45 वर्षामध्ये असं झालेलं नाही. आणि हा आमदार आल्यापासून अनेकांवर खोटे गुन्हे दाखल झालेले आहे. अनेक लोकांना त्रास द्यायचं काम या आमदाराबरोबर चाललेलं आहे. अरे खोटे गुन्हे दाखल करता तुम्ही राव. अरे सामान्य माणसांवर खोटे गुन्हे दाखल करायचे. अगोदर तुम्ही या ठिकाणी 3 दिवस अगोदर या अशी चौकशी येणार आहे, या तारखेला इतके वाजता तुम्ही हजर राहणार. आणि त्यांनी त्या ठिकाणी गेल्यावरती जर समजा सदस्यांना फोन केली, तुम्ही आता आता प्रत्येकाचे आमचे वेगवेगळे काम आहेत, राजकीय आहेत, सामाजिक घरगुती काम आहेत. त्यावेळेस त्यांनी ते दाखवलं आणि हे आले नाही दोघं जण. आणि साहेबांना तर कळते या नाही का. आणि मग त्या कोणाला बोलवलं? शंकरराव बोलवलं नाही त्यांनी. ज्यांचे आपण आरोप केले तेच बोलवले. ते ग्रामपंचायत सदस्य आहेत, ज्यांनी चोऱ्या केल्या त्यांना बोलवलं आणि ज्यांच्यावर आरोप होते त्यांचेच सह्या घेतल्या आणि त्यांचं प्रोसिडिंग लिहून घेतलं. म्हणजे जे आरोपी साक्षीदार म्हणून त्यांचं प्रोसिडिंग घेतलं आणि ते प्रोसिडिंग इथं आणलं. पहिली ती चूक झाली. त्याच्यानंतर या ग्रामसेवकाच्या विरुद्ध एक अद्यापर्यंत गेली नाही. मग आता त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो बीडीओ साहेबांना. पहिले विचारलं आमचं काय मोर्चा म्हणजे त्यांना फक्त प्रश्न उत्तर करायला गेलो. काय प्रश्न उत्तर केले? 5 महिन्यापासून तुमच्याकडे मागणी करतो, काय कारवाई केली? तर ते एकच सांगतं, ते टीपीओ आलं. आणि त्या टीपीओनं जाऊन आल्यानंतर परत आम्ही सर्वजण जाऊन सांगितलं ही चौकशी चुकीची झालेली आहे, तुम्ही स्वतः या. कारण की तालुक्याचे वरिष्ठ अधिकारी तुम्ही आहात. राजा त्यांच्या तक्रारी आहेत. तक्रारदारांना बोलून पुढे घेऊन चर्चा करावी की नाही सर, त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर गावकऱ्यांना वारंवार त्या आता 26 जानेवारीची ग्रामसभा नाही झाली. म्हणजे ज्या ग्रामसभेमध्ये अपेक्षित आहे का या ग्रामसभा व्हावी आणि मग झालेला प्रश्न चुकीचा आहे हे सांगण्याचा दुसरी मीटिंग बोलवली. त्या मीटिंग मध्ये यांनी काय केलं, तिथला अध्यक्ष जो अध्यक्ष ज्याच्यावर आरोप अध्यक्ष केला आणि तो अध्यक्ष भरलेल्या याच्यामध्ये मुलींने सभा तहकूब करून गेला. सभा तहकूब म्हणजे सभा संपली म्हणून तो उठून निघून गेला. आता त्याच्यामध्ये ग्रामसभेच्या काय अनुषंगाने जर एखादी अशी ग्रामसभा तिची होऊन त्या ठिकाणी संबंधित अध्यक्ष जर असेल किंवा थांबलेला अशा वेळेस उरलेल्यांमधून नवीन अध्यक्ष व्हावा आणि त्याच्या अध्यक्षाच्या खाली कामकाज व्हावं हे कायद्यामध्ये तरतूद आहे. आज ग्रामपंचायतीमध्ये म्हणजे सदस्यांपैकी 13 सदस्य बाजूचे या सगळ्या सदस्य म्हणतात ही ग्रामसभा झालेली नाही. बरोबर शंकर पाटील आहे, यांना लिहून दिलं का ही झालेली नाही.